नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। प्रभावित परिसरातील रस्ते देखील बंद करण्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिले आहेत। जे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे। पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील। तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई होणार आहे। हा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। नागपूरमध्ये नेमकी सध्याची परिस्थिती कशी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थिती मात्र नियंत्रणात असल्याचं दिसतंय। पोलिसांचं रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। 50 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। महाल परिसरात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये सर्वच ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरती करडी नजर सध्या पोलिसांची दिसते। तर एकंदरीत नागपूरमध्ये काल झालेल्या दंगलींनंतर आज अनेक भागात संचारबंदी लावण्यात आलेली आहे। पाहुयात संपूर्ण या ठिकाणची माहिती। कोतवाली, गणेशपेठ, तहसील लकडगंज या भागामध्ये संचारबंदी आता लागू करण्यात आलेली आहे। पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन या ठिकाणी सुद्धा आता नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या ठिकाणी सुद्धा संचारबंदी लागू झालेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर काल जो काही राडा नागपूरमध्ये झाला त्यानंतर खबरदारीचा उपाय हा केला जातो।